नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. 2024चे जे नोबेल पारितोषिक आहेत तर त्याची अनाऊन्समेंट झालेली आहे. एकूण 6 कॅटेगरीत हा नोबेल दिला जातो आणि हा 6च्या कॅटेगरींच्या नोबेल पारितोषिकाची म्हणजेच नोबेल प्राईज 2024ची विनरबद्दल जी आज आपण माहिती पाहणार आहोत. संबंधित पुरस्कार आणि यावर्षी तो पुरस्कार कोणाला दिला आहे, किती जणांना विभागून दिला आहे, त्यांच्या कोणत्या कार्यासाठी दिला आहे याची माहिती आज आपण या पर्टिक्युलर व्हिडिओमधून घेणार आहोत. जर का तुम्हाला नोबेल प्राईजबद्दलची सगळी माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बाकीची कोणतीही माहिती वाचण्याची तुम्हाला गरज पडणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देतो. तर या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण मेडिसिन, फिजिक्स, केमिस्ट्री याशिवाय पीस म्हणजे शांततेचा आणि साहित्याचा नोबेल या 6 नोबेल पारितोषिकांबद्दल आज आपण परीक्षाभिमुख परिपूर्णपणे डिस्कशन करणार आहोत. तर हे जे तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती जी लोक दिसत आहेत तर ही जी लोक आहेत तर यांना 2024च्या नोबेल पारितोषिकांना सन्मान करण्यात आलेला आहे. हा जो लोगो आहे तर ते जपानमधील एका संस्थेचा लोगो आहे, हिंदॅनको. तर या संस्थेला शांततेचा नोबेल पारितोषिक मिळाले. या दक्षिण कोरियाच्या एक लेखिका आहेत, यांना लिटरेचरचा म्हणजे साहित्याचा नोबेल मिळाला आहे. आणि हे जे आहेत तर इकॉनॉमिक्स आहेत, हे वैद्यकीय म्हणजे मेडिसिन आहेत, हे फिजिक्स आहेत आणि हे केमिस्ट्रीमधले आहेत. तर ही लोकं कुठली आहेत, यांचा देश कोणता आहे आणि यांचं काम काय आहे याच्याबद्दल माहिती देणारा एक पर्टिक्युलर व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वप्रथम नोबेल पुरस्काराची सुरुवात कधी झाली त्याच्याबद्दल थोडक्यात आपण पाहूया. अल्फ्रेड नोबेल यांनी 27 नोव्हेंबर 1895 रोजी आपल्या मृत्यूपत्रात, आपला आपण इच्छापत्रावरती म्हणतो, सही केलीने असे म्हटले की आपल्या भौतिक संपत्तीचा मोठा वाटा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, वैद्यकशास्त्र म्हणजे सायकोलॉजी, फिजिओलॉजी और मेडिसिन, साहित्य म्हणजे लिटरेचर आणि शांतता म्हणजे पीस यामध्ये काम करत असलेल्या लोकांच्या गौरवासाठी दिला जावा. आणि त्याच वेळेस नोबेल पारितोषिकाची किंवा नोबेल पुरस्काराची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. कधी? 1895ला. 1901 पासून नोबेल पुरस्कार वरील 5 क्षेत्रात आणि सध्या जो आहे तर नोबेल 6 क्षेत्रात देण्यास सुरुवात झालेली आहे. स्वीडनची मध्यवर्ती बँक सेव्हरिज रिस बँकने 1968मध्ये द सेव्हरेज रिस बँक प्राइज इन इकॉनॉमिक सायन्स इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल म्हणजेच अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची स्थापना केली. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जो आहे तर तो 1969 पासून दिला जातो. 3पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये पुरस्काराची रक्कम विभागून दिली जात नाही. म्हणजे कमीत कमी एका व्यक्तीला आणि जास्तीत जास्त 3 व्यक्तीला नोबेल पारितोषिक दिलं जातं. 3पेक्षा जास्त व्यक्तींमध्ये नोबेल पारितोषिक विभागून दिलं जात नाही. नोबेल पारितोषिकाची स्थापना आहे तर ते अल्फ्रेड नोबेल यांनी 27 नोव्हेंबर 1895 रोजी आपल्या इच्छा म्हणजे मृत्यूपत्रातून किंवा इच्छापत्रातून व्यक्त केली. 1901 पासून 5 क्षेत्रात नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात झाली. 1969 सालापासून अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक द्यायला सुरुवात झालेली आहे. आलं लक्षात? ही झाली नोबेल पारितोषिकाची थोडक्यात पार्श्वभूमी. आता काही संस्था आहेत की ज्या संस्थांकडून हे नोबेल पारितोषिक दिलं जातं. द रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेकडून भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्समधील नोबेल पारितोषिक दिलं जातं. द स्वीडिश अकॅडमी हे साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक देते. द नोबेल असेंब्ली ॲट कार्लोनिस्का इन्स्टिट्यूट हे वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देतं. द नॉर्वेन नोबेल कमिटी जे आहे तर ही शांततेचं नोबेल पुरस्कार देतं. म्हणजे जर का तुम्हाला विचारलं की पर्टिक्युलर नोबेल पारितोषिकाशी संबंधित असणारी संस्था कोणती तर हे तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतं आहे. शांततेचं नोबेल कोण देतं इथं तुम्हाला सांगितलं आहे. वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिन किंवा फिजिओलॉजीमधलं नोबेल कोण देतं, साहित्य म्हणजे लिटरेचरमधलं नोबेल कोण देतं आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र याच्यातलं नोबेल कोण देतं. लक्षात ठेवा, बायोलॉजीच असं काही स्पेसिफिक नोबेल नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुम्हाला फसवण्यासाठी ते विचारू शकतात की बायोलॉजीतलं नोबेल पारितोषिक. बायोलॉजी म्हणजे हे वैद्यकशास्त्रात येतं, मेडिसिनमध्ये येतं, फिजिओलॉजीमध्ये येतं. लक्षात ठेवा, फिजिक्स, केमिस्ट्री, इकॉनॉमिक्स हे 3 सायन्स किंवा 3 शास्त्र, साहित्य म्हणजे लिटरेचर, मेडिसिन किंवा फिजिओलॉजी म्हणजे वैद्यकशास्त्र आणि शांततेचं नोबेल. तर या 6 क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक दिलं. याच्यानंतर नोबेल पारितोषिक वितरण जे आहे तर ते 10 डिसेंबरला होतं. 10 डिसेंबरला प्रत्येक 10 डिसेंबरला वितरण होतं. तर आता ह्या 10 डिसेंबरचं महत्त्व काय आहे तर ते आपण थोडक्यात पाहूया. पहिला नोबेल पुरस्कार वितरण सोहळा 10 डिसेंबर 1901 रोजी स्टॉकहोम आणि क्रिस्टिनिया ओस्लो इथं पार पडला. दरवर्षी 10 डिसेंबरला स्टॉकहोम कॉन्सर्ट हॉलमध्ये 1991 पासून या हॉलमध्ये पुरस्कार वितरण सोहळा शांततेचं नोबेल सोडून पार पडतो. नॉर्वेचा राजा पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करतो. याच दिवशी ऑस्लो सिटी हॉल नॉर्वे 1900 येथे शांततेचं नोबेल पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडतो. यावेळी नॉर्वेचा राजा उपस्थित असतो तर नोबेल समितीचे अध्यक्ष पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करतात.
10 डिसेंबरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात पुरस्कारार्थींना 3 गोष्टी मिळतात. एक नोबेल डिप्लोमा, नोबेल मेडल अँड डॉक्युमेंट कन्फर्मिंग द नोबेल प्राईज अमाऊंट मिळतं, डिप्लोमा मिळतो की जे सर्टिफिकेट असतं, आणि मेडल मिळतं. आता मला सांगा की 10 डिसेंबरलाच पुरस्काराचं वितरण का होतं? तुम्ही नोबेलबद्दल बरेचसं वाचलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. 10 डिसेंबर आणि अल्फ्रेड नोबेल यांचं काहीतरी कनेक्शन आहे तर ते न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. आता काही वेळेला एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पुरस्कार दिले आहेत किंवा संस्थांनी ते मिळवलेले सुद्धा आहेत. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस दॅट इज ICRC या संस्थेला 3 वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. विभागणी न करता 2 वेळा नोबेल पुरस्कार मिळवणारे एकमेव व्यक्ती आहेत लिन्युअस पॉलिंग यांना 1954मध्ये रसायनशास्त्रातील तर 1962मध्ये शांततेच्या नोबेल पारितोषिकानं त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. म्हणजे यांना एकापेक्षा जास्त वेळा नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर मरणोत्तर नोबेल म्हणजे मेल्यानंतर नोबेल दिलं जातं का, तर याच्याबद्दल थोडासा डाऊट होता बऱ्याच जणांना, तर तोही क्लिअर करतो. 1974 पासून कोणत्याही क्षेत्रात मरणोत्तर नोबेल पुरस्कार दिला जात नाही हे लक्षात ठेवा. परंतु पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर पुरस्कारार्थीचा मृत्यू झाल्यास मात्र हा पुरस्कार त्या व्यक्तीला दिला जातो. म्हणजे सपोज आज पुरस्काराची घोषणा झाली आणि बाय चान्स 10 डिसेंबरच्या अगोदर त्या व्यक्तीचं निधन झाले तर मात्र त्या व्यक्तीला तो पुरस्कार दिला जातो, कारण ज्यावेळेस घोषणा झाली तर त्यावेळेस तो व्यक्ती जिवंत होता. परंतु मेल्यानंतर किंवा मरणोत्तर कोणाला हा पुरस्कार दिला जात नाही. 1974च्या अगोदर फक्त 2 वेळा मरणोत्तर नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. डॅग हॅमरस्कोल्ड ज्यांना शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं 1961 साली, आणि इरिक ॲक्झेल कार्लफेल्ड यांना साहित्याचा नोबेल मिळाला होता 1931मध्ये. हे 2 अपवाद सोडले 1974च्या अगोदरचे, तर 1974 पासून मरणोत्तर किंवा मेल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर नोबेल पुरस्कार त्या व्यक्तीला दिला जात नाही. लक्षात समजलं? चला पुढे. याच्यानंतर भारताचं आणि नोबेलचं कनेक्शन आहे तुम्हाला माहीतच आहे, कारण आत्ताच कैलास सत्यार्थी यांना लेटेस्ट शांततेचं नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं. त्याच्या अगोदर महात्मा गांधी आणि नोबेल पुरस्काराचं काही कनेक्शन आहे का थोडक्यात पाहूया आपण. 1937, 1938, 1939, 1947 आणि 1948 असे 5 वेळा 12 जणांनी नोबेल पुरस्कारासाठी गांधीजींच्या नावाची शिफारस केली होती. प्रत्येक वेळी ही शिफारस शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली होती, परंतु एकदाही गांधीजींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. आत्ता गांधीजींना नोबेल पुरस्कार मिळू शकणार नाही, कारण 1974 पासून नोबेल पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही. त्याच्यामुळे आत्ता थोडंसं कठीण आहे, परंतु भारतात जे इतर क्षेत्रात लोक काम करतात त्यांना मात्र हा नोबेल पारितोषिक किंवा पुरस्कार दिला जाऊ शकतो किंवा त्यांना मिळू शकतो. आता आपण पर्टिक्युलर 2024मधले जे नोबेल पारितोषिकांचं वितरण झालेलं आहे किंवा जे कोणाकोणाला दिलेले आहेत तर त्यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं जे नोबेल आहे तर ते वैद्यकशास्त्रातील आहे, द नोबेल प्राईज इन फिजिओलॉजी ऑर मेडिसिन 2024. तर हे दोघांना विभागून देण्यात आलेलं आहे. पहिले आहेत विक्टर ॲम्ब्रॉस, हे अमेरिकेचे आहेत, आणि दुसरे आहेत गॅरी रॉकून, हे सुद्धा अमेरिकेचेच आहेत. तर यांचं कार्य काय आहे तर 2024चा हा जो मेडिसिनमधला नोबेल जो आहे तर तो मायक्रो RNAचा शोध आणि पोस्ट ट्रान्स्क्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांच्या भूमिकेसाठी किंवा त्या भूमिकेचा सन्मान किंवा तिथं केलेल्या त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून 2024चा वैद्यकशास्त्रातील नोबेल जो आहे तर तो विक्टर अम्ब्रोस आणि गॅरी ॲव्हकून हे दोघंही अमेरिकेचेच आहेत, तर या दोघांना देण्यात आलेला आहे. यानंतर पुढचं नोबेल पारितोषिक जो होतं तर ते फिजिक्समधलं होतं, म्हणजेच भौतिकशास्त्रातलं. तर हे सुद्धा पारितोषिक 2 जणांना विभागूनच देण्यात आलेलं आहे. तर द नोबेल प्राईज इन फिजिक्स 2024 हा दोघांना दिल्यात. जॉन जे हॉपफिल्ड हे आहेत अमेरिकेचे, आणि जेफ्री हिंटन हे ब्रिटिश कॅनेडियन आहेत, हे सुद्धा अमेरिकेचेच आहेत. हे जे दोघं आहेत तर ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला, AIचे गॉडफादर आहेत. तर यांनी काय केले, कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशीन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या विकासासाठी किंवा ते विकसित करण्यासाठी त्यांनी जे कार्य केले तर त्या कार्याचा गौरव म्हणून 2024चा फिजिक्सचा नोबेल पारितोषिक आहे तर ते जॉन जे हॉपफिल्ड आणि जोफेरी हिंटन या 2 अमेरिकन शास्त्रज्ञांना देण्यात आलेला आहे. तुम्हाला माहितीच आहे की नुकतंच ह्या हिंटन यांनी AIचं जे भविष्य आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी चिंता व्यक्त केली होती. ते आर्टिकल इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ताला आलंही होतं, तुम्ही ते वाचले असेल. जर का नसेल वाचलं तर एकदा ते वाचून घ्या, खूप छान पद्धतीने त्यांनी लिहिलेलं होतं.
म्हणजे ज्या गोष्टीचा शोध एखाद्या माणसाने लावला आहे तोच माणूस त्याच्या भविष्याबद्दल जर का चिंता व्यक्त करत असेल तर ती गोष्ट किती घातक असू शकते याची थोडीशी आपल्याला कल्पना येऊ शकते. हा झाला फिजिक्समधला नोबेल. पुढचा जो नोबेल आहे तर तो आहे केमिस्ट्रीतला. द नोबेल प्राईज इन केमिस्ट्री 2024 म्हणजे रसायनशास्त्रातला नोबेल. हे जे पारितोषिक आहे तर हे तिघांना विभागून दिलेलं आहे. याच्यामध्ये 2 लोकांचं वेगळं काम आहे आणि एका व्यक्तीचं वेगळं काम आहे. तर डेव्हिड बेकर हे अमेरिकेचेच आहेत आणि यांचं जे कार्य आहे तर ती प्रथिनांच्या रचनेसाठी म्हणजेच कन्सेप्च्युलायझेशन प्रोटीन डिझाईन प्रथिनांच्या रचनेसाठी यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे. तर दुसरे जे दोघं आहेत डेमिस हासाबिस आणि जॉन एम जम्पर तर हे दोघं जे आहेत तर ते इंग्लंडचे आहेत. तर यांनी गुगल डीप माइंड या कंपनीशी ही दोघं संबंधित आहेत. तर या दोघांचं कार्य जे आहे प्रथिनांच्या रचनेची संभाव्यता म्हणजे प्रोटीन स्ट्रक्चर प्रेडिक्शन जे आहे तर ते त्यांनी मांडलेलं आहे. असा हा जो पुरस्कार आहे केमिस्ट्रीमधला नोबेल पारितोषिक 2024 हे ॲक्च्युअल तिघांना दिले परंतु एका व्यक्तीमध्ये डेव्हिड बेकर यांचं काम वेगळं आहे आणि डेमिस हासाबिस आणि जॉन एम जम्पर या दोघांचं कार्य वेगळं आहे. डेव्हिड बेकर यांना प्रथिनांच्या रचनेसाठी आणि डेनिस हासाबिस आणि जॉन एम जम्पर यांना प्रथिनांच्या रचनेची संभाव्यता कशी असू शकते या त्यांच्या कार्याचा गौरव करण्याशी संबंधित त्यांना 2024 रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. डेमिस हासाबिस आणि जॉन एम जम्पर ही जे 2 लोक आहेत तर ती गुगल डीप माइंड हे गुगलची संस्था आहे तर या संस्थेशी संबंधित आहेत. आलं लक्षात? समजलं? हे झालं केमिस्ट्रीमधलं. याच्यानंतरचे जो नोबेल आहे तर ते लिटरेचरमधलं आहे म्हणजे साहित्यातलं नोबेल आहे आणि साहित्यातलं नोबेल जे आहे तर त्या दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना देण्यात आलेलं आहे. त्यांना का देण्यात आलं आहे तर ऐतिहासिक वेदनांना तोंड देणाऱ्या आणि मानवी जीवनातील नाजूकपणा उघड करणाऱ्या त्यांच्या प्रखर काव्यात्मक गद्यासाठी किंवा काव्यात्मक लिखाणासाठी किंवा त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून 2024 साहित्यातलं नोबेल पारितोषिक दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. याशिवाय या पहिल्या दक्षिण कोरियन महिला आहेत की ज्यांना नोबेल मिळाला आहे. याशिवाय या पहिल्या आशियाई व्यक्ती आहेत की ज्यांना साहित्यातला नोबेल मिळाला आहे. साहित्यातला नोबेल आत्तापर्यंत फक्त 18 महिलांना देण्यात आलेला आहे. दक्षिण कोरियात नोबेल मिळवणाऱ्यात एकूण त्या दुसऱ्या व्यक्ती आहेत. ओके, लक्षात ठेवा. म्हणजे दक्षिण कोरियात आत्तापर्यंत फक्त 2 नोबेल मिळाला आहे त्याच्यातल्या ह्या दुसऱ्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. 2007 यांची कादंबरी प्रकाशित झाली होती द व्हेजिटेरियन नावाची. तर या 2007 प्रकाशित झालेल्या द व्हेजिटेरियन कादंबरीला 2016 बुकर पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो खालीलपैकी हान कांग यांच्या कोणत्या कादंबरीला 2016 बुकर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्या कादंबरीचं नाव आहे द व्हेजिटेरियन. लक्षात ठेवा, दक्षिण कोरियाच्या पहिल्या आशियाई महिला आणि दक्षिण कोरियातल्या एकूणात दुसऱ्या व्यक्ती आहेत की ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आणि हान कांग यांना लिटरेचर म्हणजे साहित्यामधल्या नोबेल पारितोषिकांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचं नोबेल पारितोषिक जे आहे तर ते शांततेचं आहे. द नोबेल पीस प्राईज 2024. शांततेचं नोबेल पारितोषिक जे आहे तर ते निऑइन हिंदानको ही एक जपानची संस्था आहे आणि या संस्थेची स्थापना जी आहे तर ती 1956 साली झालेली आहे. 1945 तुम्हाला माहीत आहे अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवरती अणुबॉम्ब टाकला होता. या हल्ल्यातून वाचलेली जी लोक आहेत तर त्यांच्यासाठी ही संस्था काम करते आणि ही संस्था अण्वस्त्र विरोधातही जागतिक पातळीवरती काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर या संस्थेचा गौरव म्हणून 2024 शांततेचं नोबेल पारितोषिक आहे तर जपानची संस्था निऑइन हिंदानको या संस्थेला देऊन त्या संस्थेचा सन्मान करण्यात आलेला आहे. तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की निऑइन हिंदानको काम कशात करते, कोणत्या देशाची संस्था आहे आणि स्थापना कधी झाली आहे. तर या तुमच्या 3-4 प्रश्नाचे उत्तरं मी या पर्टिक्युलर स्लाईडमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. 1956 स्थापना, जपानमधली संस्था आहे. जपानवरती अमेरिकेने टाकलेल्या अणुबॉम्बच्या हल्ल्यामधून वाचलेल्या लोकांसाठी ही संस्था काम करते. याशिवाय अण्वस्त्र विरोधात ही संस्था काम करत आहे. समजलं? हे झालं शांततेचं नोबेल. यानंतर सर्वात शेवटं जी नोबेल पारितोषिक डिक्लेअर झालं तर ते आहे अर्थशास्त्राचं म्हणजेच इकॉनॉमिक्समधलं. हे जे पारितोषिक आहे तर द सेव्हरीज रिसबँक प्राईज म्हणून ओळखलं जातं इन इकॉनॉमिक सायन्स इन मेमरी ऑफ अल्फ्रेड नोबेल 2024. आता हे जे पारितोषिक आहे तर हे 3 जणांना विभागून देण्यात आलेलं आहे आणि हे तिघं अर्थशास्त्रज्ञ अमेरिकेचे आहेत.
पहिले आहेत डॅरोन असमगोलू, दुसरे आहेत सायमन जॉन्सन आणि तिसरे आहेत जेम्स ए रॉबिन्सन. आता यांचं काम काय आहे तर देशाच्या समृद्धीमध्ये विविध संस्थांचे महत्त्व विशद करण्यासाठी आणि देशाच्या यशापयशाची मांडणी यांच्या अभ्यासासाठी या तिघांना 2024मधलं अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा, संस्था ज्या आहेत तर त्या संस्थांचं देशाच्या समृद्धीमधलं प्रॉस्पेरिटीमधलं महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आणि याच देशांच्या यशापयशाची मांडणीसुद्धा करण्याचा प्रयत्न किंवा तसा अभ्यास या तिघांनी केलेला आहे. लक्षात ठेवा, ह्या जरा वेगळ्या पद्धतीसाठी नोबेल पारितोषिकाचं वितरण झालेलं आपल्याला दिसतंय. कारण हे आजपर्यंत आपण एखाद्या कामासाठी दिलं जात होतं किंवा एखाद्या पुस्तकासाठी दिलं जात होतं किंवा डेडिकेटेड एखादी कुठल्या तरी क्रायटेरिया करून दिलं जात होतं, परंतु यांचं काम हे थोडंसं वेगळं आहे किंवा हे चांगलं आहे. देशांच्या समृद्धीमध्ये ज्या संस्था असतात ओके, तर त्या संस्था किती महत्त्वाची भूमिका बजावतात तर हे त्यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे पारितोषिक अमेरिकेतल्या 3 अर्थशास्त्रज्ञांना विभागून देण्यात आलेलं आहे. तर हे होतं 2024मधल्या नोबेल पारितोषिकाची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. याशिवाय तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन्स, सजेशन्स असतील तर तेही नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.